नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी बोलावले तर जाण्याचे सुप्रिया सुळेंचे संकेत। म्हणाल्या, रिश्ते मायने रखते है, संपूर्ण कुटुंब वहिनींच्या पाठीशी। पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहार प्रकरणी रुपाली चाकणकरांच्या बहिणीला नोटीस, 2,40,00,000 द्यावा लागणार हिशोब। नाशिकच्या आयटी कंपनीत तरुणीचे लैंगिक शोषण, भाजपची कंपनीवर धडक, कर्मचाऱ्यांना चारित्र्य पडताळणी अनिवार्य करण्याची मागणी। आणि यमुनेत बोट बुडाली, 10 पर्यटकांचा मृत्यू, वृंदावनमध्ये अपघात, रेस्क्यूसाठी लष्कर पोहोचले। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। विद्युत वितरण कंपनीचे चोरलेले ॲल्युमिनियमची तार विक्री करण्याच्या उद्देशाने बीड ते नेकनूर मार्गे केजकडे जाणारा आयशर टेम्पो बीड एलसीबीने आज पकडला। नांदूर फाट्याजवळ पोलिसांनी ही कारवाई करून तब्बल 9,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने नांदूर फाट्याजवळ सापळा लावून संशयित टेम्पोची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये 1,500 किलो वजनाचे ॲल्युमिनियम तारेचे बंडल आढळून आले। या कारवाईत पोलिसांनी टेम्पो चालक सुखदेव सुभाष गायके वय 31 वर्षे राहणार धारूर यास ताब्यात घेऊन 4,50,000 रुपयांची ॲल्युमिनियम तार आणि टेम्पो असा एकूण 9,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीएसआय श्रीराम खटावकर, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, अशफाक सय्यद, मनोज परजने, सिद्धेश्वर मांजरे आणि विकास राठोड यांनी मिळून केली। परळी तालुक्यातील मौजे पांगरी येथील पोलीस पाटील श्री ज्ञानोबा भगवानराव मुंडे यांची सन 2025-26 या वर्षासाठीच्या पोलीस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा राज्यपाल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासन व राज्यपाल यांचा हा अत्यंत मानाचा पुरस्कार असून गाव पातळीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच पोलीस प्रशासनाला वेळोवेळी दिलेल्या उत्कृष्ट सहकार्याबद्दल त्यांना हा बहुमान जाहीर झाला आहे। या पुरस्कारासाठीची निवड प्रक्रिया दिनांक 26 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी तथा पोलीस पाटील पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष श्री विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री स्वामी यांच्यासह सर्व समिती सदस्य उपस्थित होते। सदर पुरस्कारासाठी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विशेष पाठपुरावा करण्यात आला। पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत आणि प्रभारी पोलीस उप अधीक्षक श्री उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रस्तावाची सर्व प्रक्रिया पूर्ण करून तो समितीसमोर सादर करण्यात आला होता। सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या प्रस्तावामधून श्री मुंडे यांच्या एकमेव प्रस्तावास मंजुरी घेऊन त्यांची अंतिम निवड करण्यात आली। सदर पुरस्कार हा दिनांक 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनी पोलीस मुख्यालय बीड येथे बीडच्या पालकमंत्री यांच्या हस्ते श्री ज्ञानोबा मुंडे यांना प्रदान करण्यात येणार आहे। तर या पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र व ₹25,000 रोख रक्कम असे आहे। श्री ज्ञानोबा मुंडे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलीस अधीक्षक बीड तसेच संपूर्ण बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत। केज तालुक्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर हे तब्बल 13 महिन्यांच्या कारावासानंतर अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत। एका तरुणाला अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता, ज्यासाठी त्यांना वर्षभरापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावे लागले। कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी, पुष्पगुच्छ आणि ओवाळणी करत खिंडकर यांचे जंगी स्वागत केले। तुरुंगातून बाहेर आल्यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना खिंडकर यांनी एक खळबळजनक दावा केला आहे। आपल्याला एका जुन्या व्हिडिओच्या आधारे खोट्या प्रकरणात जाणीवपूर्वक फसवण्यात आले असून संतोष देशमुख हत्या प्रकरणाची तक्रार मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला होता असेही त्यांनी सांगितले। ही तक्रार मागे घेण्याच्या बदल्यात सुटकेचा प्रस्ताव धनंजय देशमुखांसमोर ठेवण्यात आला होता असा गंभीर आरोपही खिंडकर यांनी यावेळी केला। दादासाहेब खिंडकर पुढे म्हणाले, मला फसवण्यात आलेला हा जुना व्हिडिओ आहे। हे सगळे लोक पैसे घेतात, नशा करतात आणि खोटे गुन्हे दाखल करतात। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, ते प्रकरण दाबण्यासाठी या प्रकरणाचा वापर करण्यात आला। याच लोकांनी गावातल्या अनेक लोकांवर असे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत। याच आरोपींनी अनेक लोकांना मारहाण केली, परंतु त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात येत नाही। आमच्यावर ज्यावेळेस गुन्हा दाखल केला आणि मी ज्यावेळेस जेलमध्ये होतो त्यावेळेस जेलमधून मला सोडण्यासाठी धनंजय देशमुखकडे प्रस्ताव देण्यात आला की दादा खिंडकरला सोडायचं असेल तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपीला
तुम्ही ती केस जी आहे ती माघारी घ्या, आम्ही दादा खेंडेकरला सोडू म्हणून प्रस्ताव घेऊन हे जे फिर्यादी असतील, त्यांचे साक्षीदार असतील, त्याच्यासोबत जे काही सहकार्य करणारे लोक आहेत, त्यांनी धनंजयला जाऊन ही गोष्ट बोलले, माझ्या कुटुंबाला घरी येऊन बोलले की बाबा ही तक्रार तुम्ही माघारी घ्या, आम्ही दादा खेंडेकरला सोडतो. केज तालुक्यातील मसाजोग येथे काल मध्यरात्री चोरट्यांनी धुडगूस घातला असून एकाच रात्रीत 7 ते 8 ठिकाणी घरफोडीची घटना समोर आली आहे. मसाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्याही घरी चोरांनी जबरी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटना घडली तेव्हा देशमुख कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपेत होते. ही चोरी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचे दिसून येत आहे. एकाच रात्रीत चोरट्यांनी विविध ठिकाणी चोऱ्या करत शेतकऱ्यांच्या कॉपर केबलची मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याचे समोर आले. मसाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख, त्यांची आई आणि कुटुंबातील इतर सर्व सदस्य हे घरात उपस्थित होते. हे सर्व सदस्य आपापल्या खोलीत झोपलेले असताना चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात एवढी माणसे असताना देखील कोणालाही या चोरीचा सुगावा लागला नाही. सकाळी घरातील सदस्य झोपेतून उठल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तेव्हा चोरी झाल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी आरडाओरड केली आणि तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पथक तातडीने मसाजोग गावात दाखल झाले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बीड गुन्हे शाखेच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. चोरट्यांचा माग काढण्यासाठी फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पोलीस प्रशासनाकडून सध्या वेगाने तपासाची चक्रे फिरवली जात आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान चोरट्यांनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे कॉपर केबल चोरीला गेले आहेत. तब्बल 7 लाखापर्यंत किमतीचे केबल चोरी गेले असून पोलिसांनी तातडीने या चोरीचा तपास करावा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातून एक अपघाताची दुर्दैवी अशी बातमी हाती येत आहे. राणी उंचगाव महामार्गावर एका अज्ञात वाहनाने एका मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात विद्युत महामंडळाच्या एका लाईनमनचा जागीच मृत्यू झाला असून मृत्यू झालेल्या लाईनमनचे नाव कैलास भालेकर असे असून हा अपघात आज दिनांक 10 एप्रिल 2026 शुक्रवार रोजी दुपारच्या सुमारास झाला. अपघात एवढा भीषण होता की त्यांना वाचवण्याची संधीच मिळाली नाही. अपघातानंतर संशयित वाहन घेऊन चालक फरार झाला तर कैलास भालेकर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी घनसावंगी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. या घटनेमुळे संपूर्ण घनसावंगी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. युवा दर्पण लाईव्हसाठी अंगद बोबडे, घनसावंगी. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.